हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओ सीरीजमध्ये दररोज उत्तर लिहिण्याचा सराव करत आहोत। जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलवर आपण आन्सर रायटिंग विषयी महत्त्वाच्या गोष्टी टाकत असतो। आज आपण नार्को आतंकवाद हा जो टॉपिक आहे त्यावर प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचं उत्तर लिहिणार आहोत। तर नार्को आतंकवादमध्ये दोन शब्द आहेत बघा, नार्कोटिक्स आणि टेररिझम। नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थ, टेररिझम म्हणजे आतंकवाद। तर नार्को आतंकवादाची डेफिनेशन आपल्याला माहित पाहिजे। जेव्हा आतंकवादी आतंकवादाचा प्रसार करण्यासाठी अंमली पदार्थाचा वापर करतात त्याला नार्को आतंकवाद असे म्हणतात। उदाहरणार्थ आपल्याला एक घटना सांगायची झाली तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांचा 2023 मधला डेटा आहे। 2023 मध्ये 100+ अशा घटना झालेल्या आहेत, 100 पेक्षा जास्त अशा घटना झालेल्या आहेत ज्यामध्ये ड्रग्ज आणि हत्याराची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे। बघा, म्हणजे 2023 या एकट्या वर्षातच 100 पेक्षा सुद्धा जास्त घटना तस्करीच्या झालेल्या आहेत। आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जे आहे, NCBA जे आहे, त्याची माहिती घेऊया। याचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे। 17 मार्च 1986 ला स्थापन झालेले आहे। याचा मोटो आहे आसूचना, इंटेलिजन्स, प्रवर्तन, एन्फोर्समेंट, समन्वय, कोऑर्डिनेशन। गृह मंत्रालयाअंतर्गत ही संस्था येते बघा। डायरेक्टर जनरल याचे अनुराग गर्ग आहेत, IPS ऑफिसर आहेत। जनरली IPS किंवा IRS याचे डायरेक्टर जनरल DG असतात। कायदा, ज्या कायद्या अंतर्गत NCB कार्यवाही करते तो कायदा आहे NDPS, नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985। आता हे जे नार्को आतंकवाद आहे त्याची कारणे आपण पाहूया। सोनेरी चंद्रकोर आणि सोनेरी त्रिकोण हे दोन तुम्हाला कॉन्सेप्ट माहित पाहिजे, कारण भारताचे जे स्थान आहे ना ते रिस्पॉन्सिबल आहे, ते एक महत्त्वाचं कारण आहे या ड्रगची तस्करी वगैरे भारतामध्ये होण्याला। तर गोल्डन क्रिसेंट सोनेरी चंद्रकोर जी आहे ती भारताच्या पश्चिमेला आहे। यामध्ये अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान हे 3 देश येतात। आणि गोल्डन ट्रायंगल पूर्वेला आहे। सोनेरी त्रिकोण म्यानमार, लाओस, थायलंड आणि व्हिएतनामचा सुद्धा यामध्ये समावेश होतो। हा बघा मॅप आहे गोल्डन क्रिसेंट, सोनेरी चंद्रकोर आणि सोनेरी त्रिकोणचा। हे बघा दिसत आहे तुम्हाला। इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान हे जे देश जेव्हा जोडले तेव्हा चंद्रकोर सारखा आकार निर्माण होतो। आणि हे बघा, हे म्यानमार, थायलंड, लाओस हे देश जोडले तेव्हा ट्रायंगल सारखा एक आकार निर्माण होतो। यामध्ये व्हिएतनाम सुद्धा आहे बघा। भारताच्या हे पूर्वेला आहे आणि हे आपल्या पश्चिमेला आहे बघा। आता हे जे आहेत गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल, याच्यामध्ये हे 3 देश आणि इकडे हे 4 देश, असे 7 देश आहेत। याच्यामध्ये अफू आणि हिरोईन, ओपीएम आणि हेरोईनचं जे प्रोडक्शन आहे, जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात होतं। त्यामुळं हे नोटोरियस आहेत, म्हणजे कुप्रसिद्ध आहेत या अफू आणि हिरोईनच्या प्रोडक्शनसाठी। त्याच्यामुळे याला गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल असं म्हटलं जातं बघा। डेटा जर द्यायचा झाला तर इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड याचा जो डेटा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की 40% अफूचे, ओपीएमचे जे वापरकर्ते आहेत ते दक्षिण आशियामध्ये आहेत। दक्षिण आशिया म्हणजे भारत व भारताच्या शेजारील जे देश आहेत ते सार्कचे जे मेंबर कंट्रीज आहेत, सार्कचे ते दक्षिण आशियामधील देश आहेत बघा। तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा होत आहे नार्को आतंकवादाचा प्रसार करण्यासाठी। डार्क वेब तुम्ही ऐकलं असेल। डार्क वेब काय असतं? आपण जे इंटरनेट वापरतो ते झालं सरफेस वेब, म्हणजे ते ट्रॅक करता येतं। त्याच्यावर तुम्ही जर काही कार्यवाही केली, त्याच्यावर तुम्ही काही कृती केली, इलिगल असो लीगल असो, ते तुम्हाला त्यावर ट्रॅक करता येतं। परंतु डार्क वेब जे आहे त्याच्यावर जर तुम्ही काय करत असाल तर तुम्हाला ट्रॅक करता येत नाही। डार्क वेब तुम्ही सुद्धा वापरू शकता। ओनियन नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर वापरून तुम्ही डार्क वेब वापरू शकता। परंतु सर्व फेकच गोष्टी डार्क वेबवर। जे काही ड्रग कार्टेल्स वगैरे आहेत आणि जे त्याचे वापरकर्ते आहेत, जे युजर्स आहेत आणि ते गँगस्टर वगैरे जे आहेत ते इथं आहेत डार्क वेबवर, परंतु आपल्याला सारख्या लोकांना त्याचा ॲक्सेस मिळत नाही। ते त्यांचंच एक जाळं असतं, त्याच्यामध्ये ते वर्क करत असतात। आणि हे ट्रॅक का करता येत नाही? कारण कांदा याच्या ओनियन का नाव दिलेलं आहे? कांद्याचे जसे लेयर असतात बघा, कांद्याचे भाग असतात एकावर एक अशा लेयर्स तयार झालेले असतात। तर या लेयरमध्ये तुम्ही कुठेतरी वर्क करत असता, तुम्ही कुठेतरी यूज करत असता हे डार्क वेब, आणि हे ट्रॅक करणं तुम्हाला खूप अवघड आहे। जसं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN तुम्ही ऐकलं असेल, आणि VPNचं मोस्ट ॲडव्हान्स्ड फॉर्म असं म्हणू शकता तुम्ही डार्क वेबला। क्रिप्टोचलनाचा सुद्धा वापर या नार्को आतंकवाद कारवाया वाढवण्यासाठी होत आहे।
क्रिप्टो चलन एकतर विद्यमान चलन नसतं, नियंत्रण नसतं त्याचं, त्याला ट्रॅक करता येत नाही. त्यामुळं डार्क वेब व क्रिप्टो चलन सारख्या तंत्रज्ञानामुळं या नार्को आतंकवादाच्या कार्यवाया अजूनच वाढत आहेत. तसेच हे जे ड्रग्सची तस्करी आहे ते आतंकवाद्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आतंकवादी गट आहेत जसे लष्कर ए तोयबा, जैश-ए-मोहम्मद हे अंमली पदार्थाची तस्करी करून पैसा मिळवतात आणि हे पैसा ते जम्मू काश्मीर सारख्या राज्यामध्ये घुसखोरी कारवाया, आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापरतात. जसं पहलगामचा जो हल्ला झाला होता त्यामध्ये आता माहिती आलेली आहे की काही लोकसला त्यांनी आतंकवाद्यांनी पैसे दिले होते. तर असे जे पैसे आहेत ना ते इथून अंमली पदार्थाच्या तस्करीमधून आलेले पैसे असे ते वापरतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी. याचा डेटा सांगायचं झालं तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा डेटा आहे 2021 मधला 3000 किलोग्राम हिरोईन जप्त करण्यात आलं होतं गुजरातमध्ये. तसेच अंमली पदार्थाचं सेवन सुद्धा वाढत आहे. पंजाबमध्ये 12 लाख लोकांना ड्रग्सचं व्यसन आहे. हे स्टडी एम्सचा जी स्टडी आहे, एम्सचा जो अभ्यास आहे त्यानुसार हा डेटा आहे बघा. सिनेमा क्षेत्रामध्ये सुद्धा याचा प्रसार वाढत आहे, याचं प्रमाण वाढत आहे. अंमली पदार्थाचं जे सेवन आहे, अभिनेता अभिनेत्री यांचं आपल्याला न्यूज ऐकायला मिळतच असतात. म्हणजे मागणी आहे म्हणूनच तुम्हाला पुरवठा होत आहे. हे पहा इथं तुम्ही, ही बघा एका आठवड्याच्या पूर्वीची न्यूज आहे. तमिळ ॲक्टर आहे बघा श्रीकांत, या श्रीकांतला पकडलं होतं या ड्रग्सच्या केसमध्ये. आणि इथं बघा हे स्टेटमेंट बघा, बॉलिवूड ॲक्ट्रेसेस ब्रॉट ड्रग कल्चर टू तामिळ फिल्म्स, आरजे सुचित्रा अमिड श्रीकांत अरेस्ट इन कोकेन केस. म्हणजे असं म्हणत आहेत की आरजे सुचित्रा ही तामिळ फिल्म इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये बॉलिवूडच्या ज्या हिरोईन आहेत त्यांनीच हे ड्रग कल्चर आणलेलं आहे. म्हणजे आहे ड्रग कल्चरचा प्रदेश आहे, याची मागणी आहे म्हणून पुरवठा सुद्धा होत आहे. आणि हे पुरवठा अशा मार्गाने होत आहे बघा. जेव्हा आपलं आणि पाकिस्तानचं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा आपण खूप तिरस्कार केला पाकिस्तानचा वगैरे, परंतु हे ड्रग्स वगैरे जे आहेत ना ते सुद्धा एक आतंकवादी कारवाया पसरण्याचंच माध्यम आहे. त्यामुळे आपण याचा कडाडून विरोध केला पाहिजे. याचा वापर तर दूरच, परंतु आपल्याला काही माहीत असेल कुठं अशी कारवाई चालत असेल तर पोलिसांना आपण याची माहिती द्यायला पाहिजे. भ्रष्टाचार सुद्धा कारणीभूत आहे. पोलीस प्रशासन, राजकारणी, पोलीस प्रशासन आणि ड्रग कार्टेल्स हे संगनमतानं समन्वयानं काम करत असतात. विविध राज्यातल्या बातम्या आपल्याला ऐकायला याबाबत मिळत असतात. तसेच स्टेट सुद्धा म्हणजे देशाचा सुद्धा पाठिंबा असतो. पाकिस्तानसारखे देश पाठिंबा देतात या ड्रग्स तस्करीला, अंमली पदार्थाच्या तस्करीला. त्यामुळं काय होतं की भारतासारख्या देशामध्ये अशा कारवाया केल्यानं भारत कमजोर होईल असं या पाकिस्तानसारख्या देशांना वाटत असतं. त्यामुळं पाकिस्तानसारखे देश अशा कारवाया करत असतात. तर कारणं पाहिली आपण, आता उपाय पाहूया. उपाय काय काय आहेत तर सीमा सुरक्षा व्यवस्थापन. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला सीमा सुरक्षेच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. जसं की ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर्स यांचा वापर आपल्याला करता येईल. उदाहरण सांगायचं झालं तर स्मार्ट कुंपण वापरल्यामुळं भारत पाकिस्तान सीमेवर ड्रग्सची तस्करी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. कायद्याची अंमलबजावणी, NDPS कायदा 1985चा, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002चा, या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करणे गरजेचे आहे. फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय, या ड्रग्स रिलेटेड ज्या केसेस आहेत त्याची जी कार्यवाही आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये, विशेष न्यायालयामध्ये होणं गरजेचं आहे. गुप्तचर विभागातील समन्वय, गुप्तचर विभागामध्ये आपापसामध्ये जसं की IB, रॉ या NCB यांच्यामध्ये समन्वय पाहिजे. जसं की उदाहरण सांगायचं झालं तर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स व नॅशनल कोऑर्डिनेशन सेंटर यामध्ये समन्वय ऑलरेडी आहे. हे एकमेकांशी माहिती शेअर करतात, एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत असतात. अशा प्रकारे आपल्याला समन्वय करणे गरजेचं आहे. समुदाय सहभाग, कम्युनिटी पार्टिसिपेशन सुद्धा महत्त्वाचं आहे. जनजागृती केली पाहिजे समाजामध्ये आणि नशामुक्त भारत अभियानासारखे आपल्याला प्रकल्प राबविणे गरजेचं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारी, इंटरपोल, UNODC, युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम यासारख्या संस्थांचा आपल्याला फायदा होईल. यांची आपल्याला मदत घेता येईल. यांच्याकडे माहिती असते इंटरनॅशनल ड्रग कार्टेल्स वगैरे कसे वर्क करतात, कुठून वर्क करतात, कोण त्याच्यामध्ये सामील आहे याची माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकते. त्यांच्या समन्वयानं आपण आपल्या भारतामध्ये या ड्रग्स रिलेटेड ज्या कारवाया आहेत त्या आटोक्यात आणू शकतो.
तर इंटरनॅशनल भागीदारी, आंतरराष्ट्रीय भागीदारी आपण अशा प्रकारे इंटरपोल आणि UNODC सारख्या संस्थांसोबत करू शकतो. आता सर्व माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण यावर प्रश्न पाहूया. नार्को आतंकवाद देशासाठी गंभीर धोका आहे. याला नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न आहे? सामान्य अध्ययन 3 GS3 त्याच्यामध्ये सुरक्षामध्ये सुद्धा अंतर्गत सुरक्षा अभ्यासक्रमाच्या या भागामध्ये हा प्रश्न येतो. कीवर्ड ॲक्सेस इथं स्पेसिफिकली दिलेला नाहीये. फक्त इथं आपल्याला स्टेटमेंट आहे नार्को आतंकवाद देशासाठी गंभीर धोका आहे. याला नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला उपाययोजना विचारलेल्या आहेत. जी आपण चर्चा केलेली आहे तीच तुम्हाला इथं लिहायची आहे. जर तुम्हाला या व्हिडिओविषयी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.